जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा मार्च-एप्रिल 2025 रोजी होणार आहे, तर या समर एक्झाम 2025च्या SY BCom या वर्गाचे परीक्षा फॉर्म कसे भरायचे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. सोबतच आपण कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे, अपार ID जो काही कंपल्सरी केलेला आहे तो कशा पद्धतीने अपडेट करायचा, या सर्व संबंधात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या प्रॅक्टिकल एक्झाम आणि विद्यापीठाच्या परीक्षा कधी होणार आहे याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ देखील आपण काळजीपूर्वक बघा. चला तर मग सुरुवात करूया आपण परीक्षा फॉर्म कसा भरावा. बघा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपण सगळ्यात प्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊया. तिथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यामध्ये क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल, यामध्ये क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक आहे. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. इथे तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या डेट दाखवलेल्या आहे. तर हे फॉर्म 27 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झालेले आहे. याची विदाऊट लेट फी 8/3/2025 आहे. तर लेट फीसह आपण 11/3/2025 पर्यंत जमा करू शकता. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या मुदतीच्या आतच आपण परीक्षा फॉर्म भरा, कारण येणाऱ्या पुढच्या परीक्षेचे हॉल तिकीट, त्यानंतर विद्यापीठाच्या प्रॅक्टिकल एक्झाम या सर्व विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शेड्यूलच्या दरम्यान होणार आहेतच. त्याच्यामुळं एका योग्य त्या वेळेमध्ये ही परीक्षा फॉर्म भरा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला स्टुडंटमध्ये 2 ऑप्शन दिसेल, एक क्रिएट अकाउंट आणि दुसरं लॉग इन. सो या ठिकाणी आपण लॉग इन बटनावर क्लिक करणार आहोत, कारण आपल्याकडे यापूर्वीचाच लॉग इन ID आणि पासवर्ड असणार आहे. यासाठी सगळ्यात प्रथम लॉग इन या बटनावर क्लिक करा. इथे मेल ID आणि मोबाईल नंबर असे 2 ऑप्शन दिलेले आहे. कोणताही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर इथे युजर नेम पासवर्ड टाका. त्यानंतर इथे जो काही कॅप्चा दाखवलेला आहे तो कॅप्चा एंटर करा आणि लॉग इन करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे लॉग इन केल्यावर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल करा. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला ॲक्शन कॉलम दिसेल. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे तुम्हाला एक अपडेट ABC ID किंवा अपार ID दिलेला आहे. त्यानंतर इथे डायरेक्ट एक्झाम फॉर्म दिलेला आहे. जर या ठिकाणी एक्झाम फॉर्म जर का तुमचा हे नाव जर का इथे रेडमध्ये जर का दिसत असेल, तर त्याकरता आपल्याला काय करायचं आहे की तुमच्या या ठिकाणी अपडेट प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला ABC ID किंवा अपार ID अपडेट करायचा आहे. मी एक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विनंती करेल की आपण यापूर्वी जरी ABC ID क्रिएट केलेला असेल, तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक अपार ID कशा पद्धतीने काढायचा आहे त्याची माहिती देणारा व्हिडिओ केलेला आहे. जो आधार कार्डसारखा दिसणारा ID आहे, तसा जर का ID असेल तर आपल्याला निश्चिंत राहू शकता. पण जर का जुना ABC ID जर का तुमच्याकडे असेल, अपार ID आणि ABC ID दोन्ही सेमच आहे, पण त्याच्यातली माहिती तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे. अदरवाईज आपले क्रेडिट या अपार IDमध्ये सबमिट होणार नाही, ज्याला वन नेशन वन स्टुडंट ID असं म्हटलं जातं. म्हणून तुम्ही काय करा, सांगितलेल्या व्हिडिओ पद्धतीने अपार ID तयार करा आणि तो या ठिकाणी अपडेट करा. ओके. या ठिकाणी यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये इथे रेड कलर दिसत नाही आहे, म्हणून तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट इथे एक्झाम फॉर्मला क्लिक करू शकता. ओके. सो एक्झाम फॉर्मला आपण क्लिक करूया. डायरेक्ट तुम्हाला इथे परत युजर मॅन्युअल दिसेल किंवा थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे प्रोसीड बटन दिसेल. इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक फर्स्ट इयर आणि दुसरं अदर दॅन फर्स्ट इयर. आता बघा, एखादे विद्यार्थी आत्ता सेकंड इयरला आहेत, पण त्यांचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग असेल, तर त्यांनी या ठिकाणी फर्स्ट इयरवर जाऊन परीक्षा फॉर्म भरायचा आहे, फर्स्ट इयरच्या बॅकलॉगसाठीचा. ओके. आणि जे विद्यार्थी SYचे रेग्युलर आहे किंवा SYमध्येच बॅकलॉग आहे, ओके, 3rd सेम किंवा 4th सेमचा, त्यांनी काय करायचं, इथे अदर दॅन फर्स्ट इयर या टॅबवरला काय करायचं, क्लिक करायचं आहे. आणि जे विद्यार्थी रेग्युलरचेच आहे SYचे 4th सेमिस्टरचे, त्यांनी या अदर दॅन फर्स्ट इयर या बटनावर क्लिक करून तुम्ही क्रिएट अकाउंट करू शकता. क्रिएट अकाउंट
लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमची पर्सनल माहिती येईल. डायरेक्ट तुम्ही काय करा, नेक्स्ट बटनावर क्लिक करा. इथे तुमचे जे काही रेग्युलर सब्जेक्ट्स आहेत ते सब्जेक्ट्स तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. जे स्पेशलायझेशन 3rd सेमला निवडले ते स्पेशलायझेशन 4th सेमला तुमचे असणार आहे. इथे तुम्हाला ॲड ऑन सब्जेक्ट्स दिलेला आहे. हे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट्स आहे. ओके, आता तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट करा, अन्यथा करू नका तर तुमच्या हॉल तिकीटला येऊन जातील. बट येणाऱ्या जर का आत्ताचं जे सेमिस्टर होऊन गेलं, म्हणजे 3रं सेमिस्टर होऊन गेलं आणि याच्यातून जर का तुमचे रिक्वायर 4 क्रेडिट जर का कंप्लीट झालेले असतील तर आता या ठिकाणी सिलेक्ट करायला येणार नाही आणि आले तरी ते तुमच्या हॉल तिकीटमध्ये येणार नाही. ओके, दुसरी महत्त्वाची बाब विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या यापूर्वीचा 3rd सेमचा रिझल्ट लेजर तुम्ही महाविद्यालयातून कलेक्ट करा. त्यांच्याकडून तुम्हाला किती एक्स्ट्रा क्रेडिट भेटलेले आहे ते काळजीपूर्वक चेक करा आणि पुढच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्ही ते कसे मिळवायचे ते त्याची तयारी तुम्ही करायला पाहिजे. या ठिकाणात तुम्हाला ज्याच्यातून एक्स्ट्रा क्रेडिट मिळवायचे आहे असे ऑप्शन्स तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. म्हणजे एखादा विद्यार्थी स्पोर्ट्स रिप्रेझेंटेशन घेऊ शकतो, त्याच्यानंतर तो NSSमध्ये जर का असेल तर तो पण ऑप्शन काय करू शकतो, तो सिलेक्ट करू शकतो. ओके, आता कधी कधी काय होतं की आपण विदिन टायमिंगमध्ये फॉर्म भरला नाही तर या पद्धतीचा मेसेज येतो. या ठिकाणी तुम्ही रिमूव्ह बटनावर क्लिक करू शकता. इथे परत अदर दॅन फर्स्ट इयरवर जा, क्रिएट न्यू ॲप्लिकेशन करा आणि फॉर्म भरा. ओके, सो या ठिकाणी आपण पटकन सब्जेक्ट सिलेक्ट करूया. ओके, मी या ठिकाणी GR2A GR3A त्याच्यानंतर त्यांनी स्टुडंटचं आविष्कार पार्टिसिपेशन नव्हतं. त्यानंतर इथे रिसर्च पेपर पण नाही, पार्टिसिपेशन समर स्कूल पण नाही, सायंटिफिक सर्वेमध्ये त्याचा सहभाग आहे, फील्ड व्हिजिट किंवा इंडस्ट्रियल व्हिजिट त्यांनी केलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला येईल मेसेज की कोणतेही एक्स्ट्रा 4 क्रेडिटचे सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करा. ते सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर 670 रुपये तुमची ॲक्च्युअल फी बरोबर आलेली आहे. थोडंसं अजून खालती स्क्रोल करा, इथे प्रिव्ह्यू बटन दिसेल. या प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की भरलेला फॉर्म व्यवस्थित आहे का नाही, सब्जेक्ट व्यवस्थित आहे का नाही. जर त्याची खात्री झाली तर इथे लास्टला तुम्हाला एक चौकोन बॉक्स दिसेल, त्या बॉक्सवर क्लिक करा. त्या क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्म अँड प्रिंटचा टॅब दिसेल, त्या बटनावर क्लिक करा आणि तुम्ही तुमची प्रिंटआउट डाउनलोड करू शकता. बघा, इथे प्रिंटआउट डाउनलोड केल्यानंतर इथे तुमचे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये पण आलेले आहे आणि तुमचे रेग्युलरचे जे सब्जेक्ट्स आहेत ते पण आलेले आहे. जर तुम्हाला बॅकलॉग सब्जेक्ट पाहिजे नसेल तर ते देखील काय होतात, याच ठिकाणी येतात. बॅकलॉग सब्जेक्टला फक्त इंटरनल एक्सटर्नल हे तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे. ओके, सो या पद्धतीने इथे 670 रुपये फी आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला स्टुडंटची सिग्नेचर करायची आहे आणि सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट करून तो फॉर्म तुम्हाला जमा करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या फॉर्मसोबत तुम्ही तुमच्या फर्स्ट इयरच्या निकालाची झेरॉक्स, सेकंड इयरच्या 3rd सेमिस्टरची निकालाची झेरॉक्स आणि ABC किंवा अपर IDची झेरॉक्स असे 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्ही या परीक्षा फॉर्ममध्ये सबमिट करा, अटॅच करा आणि तो फॉर्म तुमच्या महाविद्यालयातील संबंधित टीचर्सकडून तो चेक करून ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला सबमिट करा. तिथे तुम्ही कॅश काउंटरला किंवा जे काही संबंधित डिपार्टमेंट असेल त्या ठिकाणी तुम्ही तो सबमिट करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण SY BCom सेमिस्टर 4चा रेग्युलरचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबाबत आपण माहिती घेतलेली आहे. तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासंदर्भात काही अडचणी असतील तर निश्चित चॅट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. अदरवाईज आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करा. ABC ID कसा क्रिएट करायचा, तो परीक्षा फॉर्मला कसा अपडेट करायचा याबाबत सविस्तर माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे. ते व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तसेच तुम्हाला येणाऱ्या पुढच्या परीक्षा कधी होणार आहे, युनिव्हर्सिटी एक्झाम आणि प्रॅक्टिकल एक्झाम या सविस्तर बाबत सर्व शेड्यूल आपण व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. तुमचे हॉल तिकीट कधी जनरेट होतील त्याची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.